नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कितीही छोटी सुई असू द्या किंवा कितीही छोटा धागा असू द्या, सुई ओवण्याचं जे काम असतं ते अगदी सोप्या पद्धतीने सुईमध्ये धागा कसा ओवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यांची नजर कमकुवत असते त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही एकदा हा टूल्स तयार करून ठेवला की कायम तुम्ही याचा वापर करू शकतात. आज आपण फक्त एका टूथब्रशच्या मदतीने सुईमध्ये धागा ओवणार आहोत. म्हणजे जो दात घसण्याचा ब्रश असतो त्या ब्रशच्या मदतीने आपण सुईमध्ये धागा कसा ओवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि त्याचबरोबर मी भरपूर अशा नवनवीन युजफुल टिप्स अँड ट्रिक्स देखील आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यासुद्धा तुम्ही नक्की फॉलो करू शकतात. तर बघा, या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी. बऱ्याचदा आपण रेडीमेड ब्लाऊज घेऊन येतो किंवा काकू मावशीचे ब्लाऊज आपण एखाद्या वेळेस साडीवरती घालतो, त्यावेळेस आपल्याला ते ब्लाऊज सैल होतात आणि अशा वेळेस आपल्याला टेलरकडे जाऊन टिप मारावी लागते किंवा त्याला व्यवस्थित शिवून घ्यावे लागते. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रेडीमेड ब्लाऊज देखील तुम्ही अशा पद्धतीने फिट करू शकतात. आता माझ्याकडे हा जो ब्लाऊज आहे तो रेडीमेडच आहे, जो की मला सैल होतो आहे. परंतु मी तुम्हाला हे माझ्या म्हणजे स्वतः घालून तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकत नव्हते, कारण त्याचा जो पाठीमागचा जो भाग आहे तो मला व्यवस्थित तुम्हाला दाखवता आला नसता. म्हणून मी या ठिकाणी पिलोला हा ब्लाऊज घातलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दाखवत आहे. तर बघा, आता मी सुरुवातीला हे जे हुक आहे तुम्हाला लावून दाखवत आहे. पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या खरंच उपयोगात येणारे असू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ज्या हुक आहे मी लावून घेतलेला आहे. आता तुम्हाला मी हे यासाठीच दाखवत आहे की हा ब्लाऊज किती सैल आहे एवढंच मला तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून मी सुरुवातीला जे हुक आहे ते लावून दाखवत आहे. आता तुम्ही रिझल्ट बघा, एवढा जो ब्लाऊज आहे तो या ठिकाणी सैल होतोय पिलोला. तर आपण याला फिटिंग कसं करायचं ते पण न शिवता तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, ज्या ठिकाणी तुमचा ब्लाऊज जो आहे पाठीमागचा जरी भाग तुमचा सैल होत असेल, पाठीमागे हुक असेल तरीही अशा पद्धतीने पॅक करू शकतात किंवा समोरच्या साईडने जरी असेल तरीही तुम्ही ही ट्रिक ट्राय केली तरीही चालेल. आता व्यवस्थित आपल्याला माप घ्यायचं आहे, म्हणजे कुठपर्यंत हा ब्लाऊज आपल्याला नेल्यानंतर फिट होतो त्या ठिकाणी आपल्याला आतल्या साईडने काटेपिन लावायचे आहे. नक्की ट्राय करून बघा. अगदी युजफुल व्हिडिओ आणि युजफुल ट्रिक्स ही होते, त्यामुळे मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि बघा, जेवढ्या हुक आहे त्याच्या समोर आपल्याला 2 किंवा 3 तुम्ही कितीही काटेपिन लावू शकतात. फक्त ज्या ठिकाणी हुकचं जे भाग आहे त्याच्याच समोर आपल्याला हे लावायचं आहे. आणि त्यानंतर बघा, जी आपण काटेपिन लावली त्याच्यामध्ये आपल्याला ही जी हुक आहे ती अशा प्रकारे अडकून द्यायची आहे. तुम्ही एक काटेपिन लावली तरीही हे पॅक होतं, 2 लावलं, 3 लावलं, जेवढ्या तुम्हाला काटेपिन लावू शकतात तेवढ्या तुम्ही लावायच्या आहे. आणि बघा, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. सुरुवातीला एवढा सैल हा ब्लाऊज होता आणि आता बघा, न शिवताच याला तुमच्या समोरच मी फिट केलेला आहे, ते पण अगदी परफेक्ट. आणि बघा, जवळपास मी किती मोठं जे अंतर आहे ते आतल्या साईडला आपलं पॅक झालेलं आहे आणि कुणाला कळणार देखील नाही की आपण एवढ्या सोप्या पद्धतीने ब्लाऊजला फिट केलेला आहे. तुम्ही आता कोणाचाही ब्लाऊज, तुमच्या ताईचा ब्लाऊज, तुम्हाला जर साडी एखादी आवडत असेल आणि तुम्हाला ती घालायची नसेल, ब्लाऊज जर येत नसेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकतात. लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. त्यानंतरची दुसरी ब्लाऊज फिटिंग करण्याची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. मी स्वतः आता तुम्हाला हे घालून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. तर बघा, आता हा जो ब्लाऊज आहे मला बघा किती सैल होतंय, परफेक्ट बसत नाही. आता याला आपण कशा प्रकारे फिटिंगमध्ये करू शकतो ते पण न शिवतात तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक बांगडी आणि बघा आतल्या साईडला बांगडी ठेवायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि बघा, आतल्या साईडला मी एक बांगडी ठेवलेली आहे आणि वरतून रबर बँडने आपल्याला हे पॅक करायचं आहे. आणि रिझल्ट बघू शकतात किती सैल हा ब्लाऊज होता, तो अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये आलेला आहे. न कुठे कट करता किंवा न कुठे शिवता आपण अशा प्रकारे ब्लाऊजला देखील फिट करू शकतो. आता जी बांगडी आहे ती तुम्ही समोरील बाजूने लावली तरीही चालेल किंवा पाठीमागच्या बाजूने लावली तरीही चालेल. ज्या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही याला लावू शकतात. आणि रिझल्ट बघा, अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज
फिट झालेला आहे आणि दिसायला देखील तितकंच सुंदर दिसत आहे। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे बघा, मी या ठिकाणी वटसावित्री पौर्णिमानिमित्त एक साडी ऑर्डर केलेली आहे आणि सध्या वटसावित्री पौर्णिमानिमित्त साड्यांमध्ये खूप अशा ऑफर चालू आहे। सध्या मला ही साडी 700 रुपयाची जी साडी आहे ती मला मिळालेली आहे फक्त 400 रुपयामध्ये। तुम्ही जर याला फर्स्ट ऑर्डर करत असाल तर तुम्हाला देखील हा डिस्काउंट मिळणार आहे आणि तुम्हाला ही जर आवडली असेल, घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंकसुद्धा देत आहे किंवा मला कमेंट्स करून देखील तुम्ही कळवू शकतात, मी तुम्हाला लगेच लिंक पाठवेल। आणि बघा, कपडा देखील अगदी सॉफ्ट आहे, सुंदर आहे, कलर देखील तितका सुंदर आहे। यामध्ये अजून देखील कलर आहे, तुम्हाला जर हवे असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा। यामध्ये ग्रीन, रेड आणि हा वाला पर्पलवाला असे 2-3 कलर आहे। अगदी छान क्वालिटी आहे, नक्की घ्या आणि खूप स्वस्तामध्ये ही साडी भेटते त्यामुळे बिलकुल या साडीला सोडू नका, कारण वटसावित्री पौर्णिमेनिमित्तच ही ऑफर चालू आहे आणि ऑफर फक्त 2 दिवसच आहे। मित्रपरिवारास देखील नक्की आणि साडी आवडली तर इतर मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील येणाऱ्या वटपौर्णिमेमध्ये भरपूर असा फायदा होऊ शकेल। त्यानंतरची सर्वांच्याच उपयोगात येणारी ही ट्रिक्स आहे ती म्हणजे सुईमध्ये धागा ओवण्याची। तर बघा, ज्यांची नजर जी असते कमी असते, कमकुवत असते, त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कितीही छोटी सुई असू द्या किंवा कितीही छोटा दोरा असू द्या, तुम्ही अगदी सेकंदामध्ये सुई कशी ओवायची, धागा कसा ओवायचा ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रश। तुम्ही एक तर टूथब्रश घेतला तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने कपडे धुण्याचा ब्रश तर सर्वांच्याच घरी असतो, तो जरी घेतला तरीही चालेल। दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक ब्रश या ठिकाणी घेऊ शकतात, दोघंही सेम वर्क करतात। तर बघा, त्यानंतर आपल्याला या ब्रशचा एक तुकडा जो असतो तो या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे, म्हणजे जो केस असतो, केसाळाचा भाग असतो तो आपल्याला व्यवस्थित असा सरळ आणि मोठावाला जो भाग असतो तो कट करायचा आहे। तर बघा, मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता हे जे जॉईंट आहे, जो भाग आपण कट केला तो आपल्याला चिकट टेपने पॅक करायचा आहे। तुम्ही कुठलाही चिकट टेप जर तुमच्या घरामध्ये असेल, डबल साइड असो किंवा कुठलाही चिकट टेप तुम्ही घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला जो भाग आपण काढतोय तो व्यवस्थित पॅक करायचा आहे। तर बघा, मी या ठिकाणी चिकट टेप लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे गोलाकार जो भाग तयार होतोय समोरील बाजूस, तो अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये जी सुई आहे ती सुई ओवायची आहे। आता तो तुम्ही कमी जास्त करू शकतात, कारण अगदी कडकपणा असतो त्याला, कितीही छोटी सुई असली तरीही अगदी आरामात त्यामध्ये जातो। आणि पुढचा जो भाग असतो बघा, किती मोठा गोल जो असतो त्याने व्यवस्थित आपल्याला कितीही छोटा दोरा असू द्या, अगदी आरामात आपण त्या भागामधून जो दोरा आहे तो टाकू शकतो। आणि बघा, यानंतर आपल्याला जी सुई आहे ती समोरील बाजूने अशा प्रकारे खिचून घ्यायची आहे। आता मी या ठिकाणी मोठा दोरा घेतला आहे म्हणून ती सुई पटकन पुढे जात नाहीये। तुम्ही जर छोटा दोरा घेतला तर अगदी आरामात तुमची सुई ओवल्या जाईल। आणि बघा, बघता बघता सुई जी आहे ती ओन झालेली आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।